नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये काही कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कामिनीचा डाव तिच्यावरतीच उलटणार आहे. ती मुद्दाम गौरीने लिहिलेली चिठ्ठी बदलते, पण या बदललेल्या चिठ्ठीमुळेच राजनचा जीव वाचणार आहे. राजन गौरी कायमचे एकत्र येणार आहेत. गौरी चक्क राजनला वाचवणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की राजन पूर्णपणे दारूच्या आहारी गेलाय. हे सरूला कळून चुकलेलं असतं. तिला या सगळ्यातून त्याला बाहेर काढायचं असतं. ती पाहते तर काय, कमळी सुद्धा आता ऋषीच्या घरी आलेली असते आणि याच संधीचा ती फायदा उचलते. कमळीचं लक्ष नसताना पाहून ती हळूच कमळीची बॅग उघडते आणि त्यामध्ये एक चिठ्ठी लपवून ठेवते. त्या चिठ्ठीवरती मोठ्या अक्षरात गौरी असं लिहिलेलं असतं. सरूला पक्की खात्री असते की कमळी ती चिठ्ठी बघणार आणि 100% ती चिठ्ठी राजनला नेऊन देणार. ट्युशन संपल्यानंतर निंगी आणि कमळी दोघीही महाजनांच्या घरी आलेले असतात. पण आतमध्ये जात असताना अचानक कमळीचा पाय स्लिप होतो आणि ती धापकन खाली पडते. निंगी वैतागते आणि बोलते, कमळे अगं जरा बघून चाल की, तुला नीट बघून चालता येत नाही काय? तेव्हा कमळी बोलते, निंगे ते. पण निंगी काय तिला पुढे बोलूच देत नाही आणि बोलते, कमळे जरा दुसऱ्यांचा, इतर लोकांचा विचार करायचा जरा बंद कर आणि जर स्वतःचा विचार कर, म्हणजे तुला समोरचं दिसेल. तेवढंच तिथे कामिनी येते. तिच्या चेहऱ्यावर खोट्या काळजीचा मुखवटा असतो. कामिनी बोलते, कमळी अगं कशी कशी काय पडलीस तू, तुला लागलं तर नाही ना? आणि हे ऐकून तर कमळीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती मनात विचार करते, ही कडू आजी इतकी आपली काळजी कशी काय करते? तिला या सगळ्यामध्ये खूप मोठा गौड बंगाल वाटत असतो. तेव्हा निंगी बोलते, कडू आजी तुम्हाला आमच्या कमळीची काळजी करण्याची काय बी गरज नाही. अजून ही निंगी हाय जिवंत, उडग कमळे असं म्हणतच ती कमळीला आधार देते आणि आतमध्ये घेऊन जाते. पण या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड होते. कमळीच्या बॅगेतली ती चिठ्ठी जी गौरीने लिहिलेली असते ती खाली पडते आणि कामिनीची नजर बरोबर त्या चिठ्ठीवरती जाते. ती हळूच ती चिठ्ठी उचलते आणि बाजूला जाऊन उघडून बघू लागते. मूळ चिठ्ठीतला मजकूर वाचून कामिनीला घामच फुटतो. चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, अहो तुम्हाला माझी शपथ आहे, उडती उडती माझ्या कानावरती खबर पडल्या की तुम्ही दारू प्या लागलाय, दारूच्या आहारी गेलाय. पण तुम्हाला तुमच्या गौरीची शपथ आहे, तुम्ही दारू सोडून द्या. तुम्हासनी मी जे काही सांगितलं होतं ते समद खोटं होतं. मी दुसरं लग्न नाही केलेलं. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या माणसाचा विचार बी करू शकत नाही. माझ्या मनामध्ये फक्त तुम्हीच हायसा, तुम्हीच राहशिला. अहो आपली मुलगी मेलेली नाही, आपली मुलगी जिवंत आहे. पण ती कुठं आहे आणि काय करते हे समद मी तुम्हाला वेळ आल्यावरती सांगन. तुमचीच गौरी. आणि ती चिठ्ठी वाचून कामिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती चोरातच ओरडते, काय गौरीचं दुसरं लग्न नाही झालेलं आणि तिची मुलगी जिवंत आहे? नाही नाही, हे सत्य राजनला कधीच कळू देणार नाही मी. आणि या संधीचा मला फायदा घेतलाच पाहिजे. आता बघ राजन, मी तुझा कसा खेळ करते. देवा, ही चिठ्ठी माझ्या नजरेस आणून ना तू खूप मोठे उपकार केलेस माझ्यावरती. आता या राजन आणि गौरीची मी कशी वाट लावते ना, नुसतं बघाच. असं म्हणतच ती कामिनी मूळ चिठ्ठी स्वतःकडे लपवून ठेवते आणि गौरीच्याच हस्ताक्षराशी हुबेहूब नक्कल करत एक दुसरी खोटी चिठ्ठी लिहिते आणि ती मुद्दाम राजनच्या बेडरूमच्या दाराजवळ ठेवते, जेणेकरून त्याची तिथे नजर पडावी. इकडे आता आजीकडून कमळीला कळतं की राजनने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली आहे. तिला फार वाईट वाटतं. ती आता सरळ राजनच्या खोलीत जाते. राजनच्या रूममध्ये राजन बेडवरती झोपलेला असतो, पडलेला असतो दारू पित. तो खूपच फ्रस्ट्रेट झालेला असतो. त्याला आता जगायचीच इच्छा राहिलेली नसते. तो नशेत पार बुडालेला असतो. कमळी निंगी दोघी तिथे येतात. कमळी रागावून आणि दुःखाने बोलते, राजन काका अहो हे सगळं मी काय बघतीये? तुम्ही तर माझी शपथ घेतली होती ना, मी दारूला हात सुद्धा लावणार नाही. मग तुम्ही माझी शपथ का तोडली? दारूच्या बॉटलला परत हात का लावला? तुम्हाला दिसत नाहीये का आजींना किती त्रास होतोय? आणि या वयामध्ये आजींना त्रास व्हावा असं तुम्हाला वाटतं का? राजन काका बोला, तुम्ही पुन्हा दारू प्यायला सुरुवात का केली? तेव्हा राजन बोलतो, कमळे ते रागिनी आणि आत्या आल्या होत्या, त्यांनी मला माझ्या हातामध्ये दारूची बॉटल दिली आणि मग मला काही सुचलंच नाही. हे सगळं ऐकल्यावर कमळीला फार वाईट वाटतं. ती विचार करते, ही कसली बाई आहे जी स्वतःच्याच नवऱ्याची वाट लावते. खरंच हा सगळा विचार करत ती बोलते, हे बघा काका, रागिनी काकू किंवा इतर कोणीतरी तुम्हाला दारू पाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, पण तुमचं तुमच्या मनावर कंट्रोल असायला हवं की नको? अहो तुम्ही किती मोठे बिझनेसमॅन आहात, हे सगळं तुम्हाला शोभतं का? आणि तुम्हीच जर असं वागला तर बाकीचे इतर तुमची मुलगी आणि काय आदर्श ठेवतील? राजन काका बोला बोला, प्लीज शांत बसू नका. तेव्हा राजन हताश होऊन डोक्याला हात लावतो आणि बोलतो, हे बघ कमळी, मी कोणाचंच वचन पाळण्याच्या लायकीचा नाहीये. आणि तसं पण तुला आईला सांगायचंय ना तर सांगून टाक. तू सांगून टाक की तू त्यांची नात नाहीयेस. बास, आता मला हे नाटक करायचंच नाहीये. आणि कोणासाठी हे सगळं मी करावं आणि कोणासाठी तरी मी जगावं? ज्या गौरीसाठी मी इतके वर्ष जगत आलो, तिने तर काय दुसऱ्याच माणसाशी लग्न केलं. आता मी कोणासाठी जगू? माझी मुलगी सुद्धा जिवंत नाही राहिलेली. बास, खूप झालं. मला एकट्याला सोडा. तुम्ही दोघींनी इकडून निघून जा, निघून जा.
हे सगळं पाहून कमळी निंगेला फार वाईट वाटत असतं. निंगे बोलते, कमळे चल, राजन काकांना जरा वेळ दे, त्यांना एकट्याला सोड. असं म्हणतच ती कमळीचा हात पकडते आणि दोघीही जड अंतःकरणाने बाहेरच्या रूमकडे निघून जातात. कमळी तिकडून निघून गेल्यावर राजनची नजर दाराजवळ पडते. त्याला तिथे चिठ्ठी दिसते, ज्यावरती मोठ्या अक्षरामध्ये गौरी असं लिहिलेलं असतं. तो विचार करतो, काय असेल ही? नक्की गौरीने लिहिलेली चिठ्ठी असेल का मला भास होतोय? नाही म्हणजे मी सतत दिवस रात्र गौरीचा विचार करतोय म्हणून तर मला हे सगळं दिसत नसेल ना? असं म्हणतच तो डोळे चोळू लागतो. पण त्याला मात्र चिठ्ठी अजून तिथेच दिसत असते. तो विचार करतो, नाही एकदा जाऊन बघायलाच हवं. असं म्हणत असतो कसा बसा तिथे पोहोचतो. खरं तर त्याला चालता सुद्धा येत नसतं, पण अडखळत तो कसा बसा त्या चिठ्ठीपर्यंत पोहोचतो. वाकून चिठ्ठी उचलतो आणि एकाएकी चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. तर ही कामिनीची बदललेली चिठ्ठी असते, जी चिठ्ठी राजन वाचत असतो. ज्यामध्ये तिने लिहिलेलं असतं, अहो मला समज कळालंय तुम्ही दारूच्या आहारी गेलाय, पण त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, दारू पिऊन पिऊन हळूहळू संपवण्यापेक्षा एकदा स्वतःला संपवून टाका. तसं पण तुम्ही जगाल काय मराल काय मला काय बी फरक पडत नाही. इकडं मी माझ्या नवऱ्याबरोबर लई खुश आहे आणि मला सुद्धा सुखानं संसार करू द्या गौरी. आणि हे वाचून राजनच्या हातातली ती चिठ्ठी गळून पडते. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं. त्याच्या अस्तित्वालाच कुणीतरी आग लावल्यासारखी त्याची अवस्था झालेली असते. राजन आता स्वतःशीच बडबडू लागतो, वेड्यासारखा हसू लागतो आणि रडतच बोलतो, इतका तिरस्कार गौरी, तुझा माझ्यावर इतका राग आहे. मी चुकलो, मला मान्य आहे, मी भयानक चुका केल्या, पण तू माझ्या मरणाची वाट बघतीयस. तुला माझा इतका वीट आलाय का की मी मरावं असं तुला वाटतंय? ठीक आहे, जर गौरीची हीच इच्छा असेल ना की मी मरून जावं, तर हा राजन आता एक क्षणही जिवंत राहणार नाही. तुझ्या सुखाचा संसार मी मोडणार नाही गौरी, आणि तुझ्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे, माझा देह त्याग करायला सुद्धा तयार आहे. राजन आता कसा बसा स्वतःला सावरतो, डोळे पुसतो. त्याच्या चेहऱ्यावर आता एक भयानक शांतता असते. तो खोलीतला एक लाकडी स्टूल ओढत पंख्याखाली आणतो, कपाटातून एक दोरी काढतो आणि पंख्याला गळफास तयार करतो. राजन आता गळ्याला फास अडकवतो, डोळे मिटतो आणि बोलतो, मला माफ कर कमळी, मी माझं वचन पाळू शकलो नाही. आई बाबा तुम्ही दोघांनी सुद्धा मला माफ करा. खरं तर एक मुलगा म्हणून मी तुमच्या आयुष्यभर सेवा करायला पाहिजे होती, पण ते आता माझ्याच्याने शक्य नाही आहे. आणि गौरी तू सुद्धा सुखाने संसार कर, कारण तुझ्या राजनची आता या जगाला काहीच गरज उरली नाही आहे. अलविदा. राजन स्टूलवरून पाय ढकलणार तेवढ्यातच तिथे गौरी आलेली असते. ती खिडकीतून हे सगळं पाहते. तिची तर पायाखालची जमीनच सरकते. नवऱ्याला फासावरती लटकताना बघून गौरीच्या काळजाचा ठोका चुकतो. तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. आता विचार करायला वेळ नसतो. ती जीवाच्या आकांताने धावत आत येते. बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलते आणि आत घुसते. राजनचा पाय स्टूलवरून निसटलेलाच असतो, पण गौरी वाऱ्याच्या वेगाने पुढे जात आणि राजनचे पाय घट्ट पकडून त्याला वर उचलते. जो काही थरार आहे ना प्रेक्षकांनो, खरंच बघण्यासारखा आहे. गौरी रडत किंचळत जोरजोरात ओढत असते, अहो अहो सोडा ते, काय करताय हे, वेळ लागलाय का तुम्हाला, आधी खाली उतरा बरं. ती बळजबरीने त्याच्या गळ्यातला फास काढते आणि त्याला खाली ओढते. दोघे आता जमिनीवरती कोसळलेले असतात. राजन जमिनीवरती पडल्या पडल्या गौरीकडे बघतो. त्याचा जीव वाचलाय याचा त्याला काहीच समाधान वाटत नाहीये. उलट त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप आहे. तो झटकन गौरीला स्वतःपासून दूर ढकलतो. राजन आता रागाने दुःखाने ओढू लागतो, का वाचवलंस मला, हातातून फास का काढलास माझ्या, आता कशाला आलीयस इथे, माझी खोटी काळजी करायला, हेच हवं होतं ना तुला, मी मरावं हीच तुझी शेवटची इच्छा होती ना, मग आता नाटक का करतेयस नवऱ्याला वाचवण्याचं, बोल गौरी बोल. तेव्हा गौरी हुंदके देते आणि बोलते, अहो हे काय अभद्र बोलतायसा तुम्ही, माझ्या तोंडून कधी असे शब्द निघतील तरी का, मी कशाला तुम्हाला मरायला सांगू, माझा जीव की प्राण आहेसा तुम्ही. अहो तुम्हाला काय झालं तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, जगू शकणार नाही तुमच्याशिवाय. राजन ती चुरगळलेली चिठ्ठी उचलून गौरीच्या अंगावरती फेकतो आणि बोलतो, जीव की प्राण, अगं खोटं बोलू नकोस. मग हे काय, हे चिठ्ठी, हे तुझेच शब्द आहेत ना, हे तुझंच अक्षर आहे ना, वाच यात काय लिहिलंय, मी माझ्या नवऱ्यासोबत खुश आहे, एकदा स्वतःला संपून टाक. स्वतःच्या हाताने हे सगळं लिहून पाठवलंस ना मला, आणि आता म्हणतेस की मी अभद्र बोलतोय. गौरी थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उचलते, ती वाचते आणि तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. कोणीतरी तिच्या नावाचा वापर करून इतका नीच खेळ खेळलाय हे बघून ती सुन्न होते आणि म्हणते, नाही हे खोटं आहे, अहो ही चिठ्ठी मी नाही लिहिलेली, माझ्या अक्षरासारखं अक्षर काढून कुणीतरी डाव साधलाय, मी कमळीच्या बॅगेत जी चिठ्ठी टाकली होती ना ती नाहीच मुळी. राजन बोलतो, म्हणजे मग तू काय लिहिलं होतंस. तेव्हा गौरी बोलते, मी तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की माझं दुसरं लग्न झालेलंच नाहीये, मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच माणसाचा विचार बी करू शकत नाही, तुम्ही माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरुष आहात. आणि आपली मुलगी जिवंत आहे. होय ती जिवंत आहे, ती कोण आहे, कुठे राहते हे मी योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन,
पण तुम्ही स्वतःचे प्राण देऊ नका, मला पुन्हा पोरकं करू नका. आणि हे ऐकून राजनच्या अंगावरती काटाच येतो. त्याच्या मनावरचं एवढ्या वर्षांचं ओझं एकदम हलकं होतं. तो रडतच बोलतो, गौरी खरंच तू खरं बोलतीयस, आपली पोरगी जिवंत आहे, तू माझीच आहेस. गौरी फक्त होकारार्थी मान हलवते आणि राजनला घट्ट अशी मिठी मारते. राजन तर अक्षरशः लहान मुलासारखा तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागतो. आणि हा सगळा गोंधळ ऐकून तिथे आजी आणि कमळीसुद्धा येतात. आजी बोलते, गौरी तू इथे? तो आवाज ऐकून कमळीसुद्धा चमकते. ती बोलते, आजी अहो हे काय बोलतायसा, ही तर माझी आई आहे आणि ही चक्क राजन काकांच्या मिठीत. आणि आय हा शब्द ऐकून गौरी आणि राजन दोघेही झटकन एकमेकांपासून दूर होतात. गौरी घाबरून दाराकडे बघू लागते. कमळीला तर काहीच समजत नसतं. तेव्हा आता पुढे काय होईल हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.